Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 1 rational and irrational numbers. तर मुलांनो बघा, ह्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत सॉल्व केलेला आहे पूर्ण. तर त्या ठिकाणी आपण रॅशनल नंबर यूज केले होते. नंबर लाईन वरती कशा प्रकारे फॉर्म करायचे रॅशनल नंबर हे आपण शिकलेलं आहे. पण आपल्याला 1.4 प्रॅक्टिस सेट जेव्हा सॉल्व करायला सांगितलेला आहे तेव्हा त्यामध्ये सांगितलं इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर काय असतो बघा, इथे √2, √5 किंवा √7 हे सर्व काय आहे इरॅशनल नंबर. आणि रॅशनल नंबर बघा इथे फ्रॅक्शन लाईक येतात. रॅशनल नंबर इथे रॅशनल नंबर मध्ये 0 पण येतो, मायनस वाला डिजिट येतो, प्लस वाला पण डिजिट येतो. या प्रकारे हे काय आहे, हे सर्व रॅशनल नंबर आहेत. मग हे सर्व रॅशनल नंबर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत सॉल्व केलेले आहे. आता आपल्याला 1.4 प्रॅक्टिस सेट मध्ये इरॅशनल नंबर फॉर्म करायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला थोडंसं बेसिक शिकावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही हे 1.4 प्रॅक्टिस सेट साठी बेसिक शिकणार आहे थोडंफार, तेव्हा तो प्रॅक्टिस सेट तुम्हाला खूप इझी जाणार आहे. म्हणजे तुम्ही तो स्वतःहून सॉल्व करू शकता जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा. बघा, तर इथे √2 शो करायचं सांगितलेलं आहे. तर सिंपल आपल्याला नंबर लाईन आपण जसं आधी शो करत होतो रॅशनल नंबर त्याच प्रकारे शो करायचा आहे. फक्त एक्स्ट्रा थोडंसं 1-2 पॉईंट आहे याच्यामध्ये. मग या ठिकाणी अशी एक नंबर लाईन काढून घ्यायची. आणि सर्वांना माहिती आहे तुम्हाला नंबर लाईनच्या सेंटरला 0 असतो. राईट साईडला काय असतात, प्लस डिजिट असतात आणि लेफ्ट साईडला मायनस डिजिट असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग तुम्हाला एक घ्यायचं आहे की इथे जे आपण मेजरमेंट घेतो ना 0 पासून 1 पर्यंत, तर ते तुम्हाला घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर. किती घ्यायचं तुम्हाला, 1 सेंटीमीटर. आता तुम्हाला या नंबर लाईनला एक परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. दॅट इज 1 पॉईंट पासून तुम्हाला अशी परपेंडिक्युलर लाईन काढायची. किती घेतली तुम्ही वाढवली वरती, म्हणजे वाढवायचं काम नाही आहे, छोटीच घ्यायची आहे तुम्हाला. इतकी घेतली तुम्ही तरीही चालेल. आता तुम्हाला नेक्स्ट पॉईंट करायचं आहे की इथे 1 सेंटीमीटर आहे, तर स्केलच्या मदतीने तुम्हाला इथे मेजर घ्यायचं आहे. तेच मेजर तुम्हाला इथे घ्यायचं आहे 1 सेंटीमीटर आणि एक पॉईंट करायचा आहे इथे. मग हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्हाला असा अटॅच करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला दिसून येते की इथे राईट अँगल ट्रायंगल हा फॉर्म झालेला आहे. मग इथे मी नाव देणार आहे ए आणि इथे नाव देणार आहे पी. ठीक आहे. आता बघा इथे हा काय आहे 1 सेंटीमीटर आहे आणि इथे ओ नाव देणार. ओ ए ही लाईन काय आहे 1 सेंटीमीटर. पी ए ही लाईन काय आहे 1 सेंटीमीटर. आता आपल्याला ही लाईन दिलेली आहे का बघा, पी ओ ही लाईन दिलेली नाही, म्हणजे याचा मेजर आपल्याला दिलेला नाही, तर हे मेजर आपल्याला काढायचं आहे. मग एक निरीक्षण केलं तर आपल्याला इथे दिसते हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल जो आहे हा ए, ह्याची ही अपोजिट साईड आहे ही हायपोटेनियस असते. म्हणजे या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. मग लिहायचं आहे बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर. हायपोटेनियस काय आहे बघा, हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ए च्या अपोजिट साइड जी असते ती काय आहे हायपोटेनियस. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल जो आहे राईट अँगलच्या अपोजिट साइड आहे हायपोटेनियस. दॅट इज ओ पी स्क्वेअर. वन साइड आपण घेऊया ओ ए, ही वन साइड घेणार आहे ओ ए अँड सेकंड आपली ही जी साइड असणार आहे पी ए स्क्वेअर. मग ओ ए स्क्वेअर किती मेजर आहे 1 सेंटीमीटर. दॅट इज 1 स्क्वेअर आणि पी ए ही पण आहे 1 स्क्वेअर. ओके. आणि ॲज इट इज इथं ओ पी राईट करायचं आहे ओ पी स्क्वेअर. मग इथे 1चा स्क्वेअर काढला तर 1 येणार, प्लस 1चा स्क्वेअर 1 येणार. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू 1 + 1 2. आणि बाय युझिंग स्क्वेअर बोथ साईड जर आपण असं घेतलं तर या ठिकाणी येणार ओ पी √2. ठीक आहे. ओ पीचा आपल्याला मेजर मिळालेला आहे √2. म्हणजे ही जी ओ पी आहे ही काय आहे √2. आता हा √2 आपल्याला कसा शो करायचा आहे ते आपण बघणार. बघा तुम्हाला इथे तुमचा कंपास यूज करायचा आणि कंपासमध्ये हा कंपास ओ पॉईंटला ठेवायचा आणि पीला तुम्हाला अशी एक आर्क ओढून घ्यायची आहे नंबर लाईन पर्यंत. दॅट इज अशा प्रकारे बघा, हा सपोज कंपास आहे आणि कंपासवरून अशी एक आर्क तुम्हाला ओढायची आहे इथपर्यंत. आणि हा जो पॉईंट येणार आहे हा येणार आहे √2. आणि जर तुम्हाला हा प्लस आहे, हा काय आहे प्लस आहे √2. जर तुम्हाला मायनस √2 काढायचा असला तर तुम्हाला काय करायचं, इथे कंपासमध्ये √2 पर्यंत डिस्टन्स घ्यायचं ओ पासून, म्हणजे या 0 पासून तर √2 पर्यंत असं डिस्टन्स घेऊन घ्यायचं. आणि तसाच एक पॉईंट या ठिकाणी म्हणजे नंबर लाईनला ओच्या लेफ्ट साईडला इथे घ्यायचा आहे. म्हणजे इथे येणार, या ठिकाणी येणार मग तुमचा -√2.
ओके, तर बघा तुम्हाला हा पॉईंट मला तरी वाटते की आता समजला असेल. खूप इझी आहे. फक्त तुम्हाला पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे या ठिकाणी आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे आणि व्हॅल्यू पुटअप करून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे आणि नंबर लाईनवरती √2 कशा प्रकारे शो केला आपण हे बघितलं. आता याच प्रकारे आपण 1.4 प्रॅक्टिस सेट घेणार. त्यामध्ये आपण बघणार आहे की √3 कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं, √5 आणि √7 कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे कशा प्रकारे शो करायचं नंबर लाईनवरती हे आपण बघणार आहोत. मला तरी वाटते की आता तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. तुम्हाला हा टॉपिक समजला तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.